शेअर मार्केटमध्ये हेजिंग हा एक शब्द आपण कायम ऐकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेजिंग म्हणजे काय हे थोडक्यात बघणार आहोत. काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता, दृश्यम असं त्याचं नाव होतं. 2 भाग आले त्याचे, आता बहुतेक 3रा पण भाग त्याचा येणार आहे. या चित्रपटाची कथा म्हणजे त्यातला जो नायक असतो अजय देवगण, तो त्याच्या कुटुंबाचं येणाऱ्या प्रत्येक संकटापासून अतिशय समर्थपणे रक्षण करत असतो. आणि हे रक्षण करताना तो ज्या ज्या गोष्टी करतो ते म्हणजे हेजिंग. हेजिंग म्हणजे थोडक्यात येऊ घातलेल्या संकटाची व्यवस्था किंवा संकटावरचा इलाज आजच काढून ठेवणे म्हणजे हेजिंग. जसं आपण इन्शुरन्स पॉलिसी काढतो, इन्शुरन्स हा पण एक हेजिंगचाच प्रकार आहे. शेअर मार्केटमध्ये आपण हेजिंग करू शकतो. अशी कल्पना करा, तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे भरपूर शेअर्स आहेत आणि तुम्हाला अशी भीती आहे की आता मंदी येऊ शकते मार्केटमध्ये, तर तुम्ही तुमच्या शेअर्सचं हेजिंग करू शकता. तुम्ही एक पुट ऑप्शन खरेदी करू शकता, जेणेकरून उद्या जर का खरोखर ती मंदी आली तर तुमचा पुट ऑप्शन तुम्हाला होणाऱ्या लॉस पासून वाचवेल. शेअर मार्केटमध्ये अशा असंख्य वेगळ्या वेगळ्या गमती जमती आहेत. आपण जर का फक्त प्रॉफिट पैसा कसा कमवायचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं तर कदाचित आपल्याला या गमती जमती कधीच समजणार नाही. पण आपण जर का हा सब्जेक्ट काय आहे, शेअर मार्केट हा ओव्हरऑल विषय काय आहे हे समजून घेण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जर का शिकलो तर आपल्याला या सगळ्या गमती जमती समजतील. आणि एकदा विषय पूर्ण समजला की प्रॉफिट काय आपोआप होणारच आहे.